झी 24 तास एक पाऊल पुढे। 3 वेगवेगळ्या शहरांमध्ये महत्त्वाच्या घडामोडी घडलेल्या आहेत त्या या बातमीपत्राच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत। पहिली महत्त्वाची घडामोड कोल्हापुरात आयआरबी कंपनीचे टोल नाके शिवसैनिकांनी पेटवून दिल्याची घटना काल रात्री 1:30 वाजताच्या सुमारास घडलेली आहे। शहरातल्या शाहू नाका, शिसे नाका आणि फुलेवाडी नाका इथल्या टोल नाक्यांना पेटवण्यात आलेलं आहे। शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं। कोल्हापुरात गेल्या 3 वर्षांपासून टोलला विरोध करण्यासाठी वेगवेगळी आंदोलनं सुरू आहेत, मात्र राज्य सरकारने टोलबाबत कोणतीही भूमिका घेतली नसल्याचा कोल्हापूरकरांचा आरोप आहे। टोल नाके पेटवून देण्याची 2 वर्षातली ही दुसरी घटना आहे। शिवसैनिकांनी टोल नाके जाळलेले आहेत। 3 वेगवेगळे टोल नाके जाळण्यात आलेले आहेत, पेटवण्यात आलेले आहेत। गेल्या 3 वर्षांपासून वेगवेगळी आंदोलनं टोल विरोधात कोल्हापुरामध्ये सुरू आहेत। कोल्हापुरातल्या अंतर्गत रस्त्यांवरील टोल नाक्यांना सुरुवातीपासूनच विरोध होतोय। आतापर्यंत टोल विरोधात अनेक आंदोलनं झाली आहेत। कोल्हापुरातली शाळकरी मुलंही टोल विरोधात रस्त्यावर उतरली होती। कोल्हापुरातल्या नागरिकांनी जोडेमारो आंदोलन केलेलं होतं। त्यानंतर महिलांनी सुद्धा करवीर निवासिनी महालक्ष्मीला अभिषेक घातलेला होता। कोल्हापूरकरांच्या मानगुटीवर बसलेलं टोलचं भूत उतरावं अशी मागणी यापूर्वी अनेक वेळा झालेली आहे। आपण थेट जातोय कोल्हापूरला। आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक आपल्या संपर्कात आहेत। प्रताप, आपण स्वतः 1:30 वाजता या टोलनाक्यांवर गेलेला होतात आणि तिथे टोलनाके जे आहेत ते कसे जाळण्यात आले त्याची दृश्य आपण झी 24 तासच्या माध्यमातून सगळ्यांपर्यंत पोहोचवली। शिवसैनिकांनी जबाबदारी स्वीकारलेली आहे, काय अधिक सांगता येईल? नक्कीच आपण बघतो की सुवर्णा जेव्हापासून कोल्हापुरात टोल नाके उभारण्यात आले म्हणजे दोन वर्षे त्याला झालेले आहेत। आयआरबीचा जेव्हापासून हे काम सुरू आहे तेव्हापासूनच अशा प्रकारचा आक्षेप कोल्हापूरकरांचा आहे की कारण त्याचा असं आहे की दर्जाहीन काम आयआरबीने केलेलं अशा प्रकारचा आरोप आहे। तरीही राज्य सरकार यावर कुठल्या प्रकारचं लक्ष घालत नाही अशा प्रकारचा आरोप कोल्हापूरकरांचा होता आणि यापुढेही राहणार आहे। त्याचं कारण असं आहे की जे अनशिफ्टिंग लाईन्स आहेत त्या चेंज केलेल्या नाहीत किंवा अनेक त्रुटी आहेत त्या दूर केलेल्या नाहीत। अशा त्रुटी दूर केल्या नसतानाही टोल नाके उभारले आलेले आहेत आणि त्यावरच आता काल अशा प्रकारच्या हालचाली दिसलेल्या आहे की टोल काहीतरी 2-3 दिवसात सुरू होतील, त्याच्यामुळेच हा संताप पाहायला मिळालेला आहे। आपण एकूणच बघितलंय की गेल्या अनेक दिवसापासून कोल्हापूरकरांचा रेटा आहे की प्रताप, फक्त कारवाईबाबत सांगाल, शिवसैनिकांवर काय कारवाई होऊ शकते? अजूनही शिवसैनिकांवर कुठल्या कारवाई झालेली नाही, पण शिवसेनेचे जे आमदार आहेत राजेश क्षीरसागर यांच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केलेलं आहे, त्याच्यामुळे त्यांच्यावर कारवाई होईल, गुन्हे नोंद होतील। पण पुढे काय हा प्रश्न मात्र अनुत्तरित राहतोय। नक्की धन्यवाद प्रताप ही माहिती दिल्याबद्दल। झी 24 तास एक पाऊल पुढे।